नाशिक लोकसभेच्या जागेवरील तिढा अद्यापही आपल्याला कायम असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप नेते दिनकर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या पत्रामुळे आता नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। नेमकं हा लेटर बॉम्ब काय होतं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आहेत। अण्णा, काय सांगाल? तुम्ही प्रदेशाध्यक्षांना थेट एक पत्र पाठवलं आहे, त्याच्यात हेमंत गोडसे यांच्यावरती देखील आपण आरोप केलेले आहेत, काय सांगाल? नाशिक लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी ही वारंवार मागणी आहे आणि भारतीय जनता पार्टीला सुटल्याशिवाय महायुतीचा उमेदवार निवडून येणार नाही। आणि हेमंत गोडसेच्याबद्दल पूर्ण मतदारसंघात नाराजी आहे। 10 वर्षे हेमंत गोडसेंनी एकही ठोस काम केलं नाही आणि 10 वर्षे लोकांना भेटले नाही, त्यामुळे लोकांची तीव्र नाराजी आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा नारा आहे 400 पार आणि आम्हाला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना भारताचं पंतप्रधान करायचं आहे। त्यामुळे हेमंत गोडसेंना उमेदवारी देऊ नये, भाजपनेच घ्यावी। आणि मी 2 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं एक इच्छुक उमेदवार म्हणून काम करतोय। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नक्कीच अण्णा, आपण प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवलं, वारंवार आपण नाशिकच्या लोकसभेवरती दावा करतायत, त्यामुळे आपल्याला पक्षश्रेष्ठींकडून काही आश्वासन देण्यात आलंय का, काही सांगण्यात आलंय का, काय आपली काही समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय? नाही, ही जागा नाशिक लोकसभेची भारतीय जनता पार्टीला सुटेल, कारण भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद आहे। 3 आमदार आहे, 100 नगरसेवक आहेत, देवळाली कॅम्प, कॅन्टोन्मेंट बोर्ड, त्र्यंबक अशा सर्व ठिकाणी सर्व सत्ता आहे, ताकद आहे। बूथ कमिटीपासून सगळी तयारी आहे, त्यामुळे भाजपच जिंकेल आणि भाजपलाच ही जागा मिळेल अशी मला खात्री आहे। अण्णा, आपण वारंवार नाशिक लोकसभेची जागा भाजपला मिळेल असा दावा करतायत, मात्र आपल्यासमोर जे आव्हान आहे हेमंत गोडसे यांना आपण काय अशा पद्धतीचं तुम्ही विनंती वगैरे केली का? जसं की आता छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या रिंगणातनं माघार घेतली, तशा पद्धतीचं काय आव्हान तुम्ही करणार आहे? भुजबळ साहेब हुशार आहेत, चाणक्य राजनीती त्यांनी संपूर्ण 15 दिवस चाचपणी केली आणि त्यांनी माघार घेतली। तशीच हेमंत गोडसेंनी सुद्धा माघार घेतली पाहिजे। हेमंत गोडसे निवडून येणार नाही, हेमंत गोडसेबद्दल तीव्र नाराजी आहे, त्यामुळे हेमंत गोडसेंनी स्वतःहून माघारी घेतली पाहिजे। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं, नाशिक लोकसभेच्या जागेवरील तिढा हा दिवसेंदिवस वाढत असतानाच आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपकडून नाशिक लोकसभेच्या जागेवरील दावा जो आहे तो कायमच ठेवण्यात आलाय। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।